व्हिडिओची सुरुवात बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ट्रिपला कॉलेजच्या मित्रांबरोबर परत बाहेर पडलेलो आहे. आणि आता सकाळी आम्ही 6:15 वाजता बाहेर पडलो आहे. आता कराडच्या पुढच्या बाजूला राऊ हॉटेलच्या तिथं नाश्त्यासाठी थांबलो आहे. आणि या राऊ हॉटेल आता कोल्हापूरपासून ज्यावेळी येत होतो त्यावेळी सगळ्या मित्रांना कलेक्ट करत आम्ही सावकाश आलो आहे. शेवटचं आता कराडला मित्राला घेतलं आणि आता राऊ हॉटेलमध्ये आलो. इथं नाश्ता एक नंबर मिळतोय. मी ऑलरेडी 2दा नाश्ता इथं केला. इथं थालीपीठ आणि इथं मिसळ चांगली मिळते, पण मला इथं स्पेशल आवडते ते उकडीचा मोदक. इथं जबरदस्त असतोय. सांग आता ऑर्डर. आमचे मित्र 12 जणांचा ग्रुप आहे आणि 12 जणांचे सगळे खूप हौशी आहेत आणि खाणारे आहेत. त्यातले सगळ्यात पहिली इथली स्पेशालिटी आहे उकडी मोदक, थालीपीठ आणि मिसळ. तर आमचे सगळ्यात जे उत्साही कार्यकर्ते आहेत डॉक्टर तुषार चौगुले, सांगा तुम्हाला काय पाहिजे? खाण्यासाठी जन्म आपला थालीपीठ. दिनावर सांगा तुम्हाला काय पाहिजे? बिर्याणी वगैरे नाही इथं. मोदक थालीपीठ. ए पव्या तुला काय पाहिजे? काय उकडीचे मोदक. ए बदललास तू, मगाशी म्हटला थालीपीठ, आता म्हटलं थालीपीठ. गुन्हेगाराला विचारायचं उकडीचे मोदक. योगेश कॉन्ट्री सगळ्यांना एकच. एवढा मोठा मोदक असतोय. सगळीजण एक मागवशीला 4 मागूया, अर्धा करूया. हा मोठा असतो. थालीपीठ, मिसळ, कुर्मापुरी. आता मोदक तेवढं राहिलाय. मस्त मोदक एक नंबर. एकच द्या. ते राऊ हॉटेलचं इथं येऊन आम्ही फटाक्या लावत बसलोय. एकत्र भेटलेल्याचा आनंद. राऊ हॉटेल. तर सकाळचे 10 वाजले म्हटल्याप्रमाणे आणि आता आम्ही राऊवरून निघतोय. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघणार. पुण्यामध्ये आपले 2-3 मित्र अजून वाट बघतायत. हा चल की. काय पेपर गाडी खाली काय अंड्यातली पेपर. तर आता आम्ही जस्ट दुपारचे 2 वाजता इथं लोणावळ्यामध्ये पोहोचलोय. पाऊस तर इथं एकदम तुफान जोरात आहे. आता आम्ही विला जो बुक केलाय तिथं न जाता डायरेक्ट एका हॉटेलला जेवायला आलोय. हे किनारा व्हिलेज म्हणून ढाबा आहे तिथं, पण चांगलं आहे हॉटेल म्हणजे कम्प्लीट व्हिलेजच बसवलं इथे. अनेक मेंबर आलेला आहे. एवढं उचल जरा. सोडू नका. उचल की. हाय रे उचल. अरे उचल. पाय पण उचल. अरे पाय पण उचल. उभा राहा. अरे पडते. आता पडते. खाली. तर इथं या किनारा हॉटेलला आम्ही जेवायला आता दुपारचे 3 वाजता आलोय आणि आता ऑर्डर दिल्या चिकन लाहोरी वगैरे, रोटी वगैरे. आणि आता सगळा ग्रुप आमचा एकत्र जमा झालाय दुपारचे 3 वाजता. आणि आपला स्टँड चालूच आहे. आम्ही पुणेकर मित्रांनो. पुण्याचं ट्रॅफिक कसं आहे? मस्त. बावधनमध्ये खूप ट्रॅफिक आहे. बावधनमध्ये जगातलं ट्रॅफिक एका बाजूला आणि बावधनचं ट्रॅफिक एका बाजूला. एवढं बरं झालं. दुपारचं काय सांगितलं? दुपारची सांगितलंय. तर आता पोचले 5 वाजले. 5 वाजले. हा
भारे भारे. हा कंप्लीट पाऊस या गाड्या आणि हा आपला विला. हा हा हे भारे भारे. हा सगळा विला ऑलरेडी बुक केलेला आहे. 5 वाजले इथे पोहोचायला आम्हाला. सकाळी 6ला निघालोय. 12, 9, 11 तास लागले. वा वा वा. एक कप आणलेत मस्तपैकी तयार करून. त्याच्यावरती सगळा आमचा ग्रुप आहे. हा हा हे जर हे जर हे जर. दोन 3 तास मस्तपैकी फुटबॉल आणि स्विमिंग करून आत्ता फ्रेश झालोय. आता आंघोळ केली आणि फ्रेश झालोय. जबरदस्त फुटबॉल खेळलोय. बऱ्याच वर्षानंतर फुटबॉल खेळलोय. जवळजवळ 2 तास तरी आम्ही कंप्लीट कंटिन्यू खेळत होतो आणि प्रत्येकानं फुल एन्जॉय केलाय. भर पावसामध्ये आम्ही 2 तास पाण्यात खेळत होतो. जबरदस्त मजा आल्या. वातावरण तर असलं जबरदस्त आहे. कंटिन्यू पाऊस पडायला लागलाय आणि आता संध्याकाळचे 7-7:30 वाजलेत. आत्ता आम्ही जस्ट वर आलोय. स्विमिंग झालं, फुटबॉल खेळणं झालं. हा चला भावानं सरप्राईज द्यायसाठी काहीतरी आणले. हा चला. हा हे घे. हा ओके घे तू. हाय रे एकच. सात नंबर आला. थांब 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 थांब. तू काय बघू काय काय नंबर काय तो किती नंबर काढला रे. हे कसला नंबर म्हणायचा. 9 नंबर. क्यों कसला. हा असा चला. एक नंबर एक नंबर एक नंबर. एक नंबरचा प्लेअर वरती निघाला. 5 नंबर. चल 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 भावा. 5 होय. 4 नंबर. आयला ह्याचा आणि त्याचा लागूनच आला होय. तुषार 2 नंबर. चला 3 नंबर. 3 पळ्या. हा माझा नंबर आहे. सरप्राईज काय आणले बघूया. प्रत्येकाला ह्यानं सरप्राईज. हा आफ्रिकेमध्ये असतो माझा मित्र. ह्यानं प्रत्येकाला सरप्राईज आणले. त्याला सरप्राईज बघायचं. आता काय दिले प्रत्येकाला. या एक जण एक. चला या सरप्राईज. हा कमान अर्जेंटिना मेसी. चला सेकंड कोण आहे भाऊ. चला ब्राझील. चला आई ग. चला तू. रोनाल्डो आहे. कुठला आहे रे. रोनाल्डो. PF काय मेक्सिको. हे म्हणायचे सरप्राईज. बघ तुझं खा.
तोंडात जातच नाही ते एवढं मोठं ते काय सांगणार आहे डॉक्टर मुरली प्रसाद शर्मा कमी लक्ष द्या बरं कधी गाणं लाव की मी चांगलं मऊ सुंदे पान खाता डेली आय एम मीटिंग 2 पान काय सांगतो समजा गुड मॉर्निंग. नेक्स्ट डेची सुरुवात झाली आहे आणि हा लोणावळ्यामध्ये आम्ही आहे आणि असा हा रात्रभर पाऊस एकदम हेवी रेनफॉल आहे. काल इथं आम्ही खेळत होतो. हे सगळं आता बघितलं तर एवढा पाऊस झालाय रात्रभर की आम्हाला अशी बातमी समजायला लागली की मुंबई पुणे हायवे सुद्धा बंद झालाय. हा कंटिन्यू रात्रभर असा कंटिन्यू पाऊस आहे. आता आम्ही आजचा दिवस इथं स्पेंड करणार होतो पण असा पाऊस बघून रस्ते बंद होण्याची आता शक्यता तयार झाली. त्यामुळे आता आम्ही इथून चेकआउट करणार आहोत. तुफान पाऊस, तुफान, धो धो पाऊस, अविस्मरणीय ट्रिप, नुसतं पाऊसच मेमोरेबल पाऊस. लोणावळा. बाकी काही नाही, नुसतं पाऊसच. इथे वडापाव खायला थांबलोय, दुसऱ्या पावसाने- दिवशी नाश्ता. मजा आणली. मजा आणली. आणली काय? ओके, आता वडापाव खायचा आणि बॅक टू पॅव्हिलियन.